मुंढवा येथील वतनदार जमिनीच्या मूळ मालकांचे वकील अरुण सोनवणे यांनी कोर्टात शीतल तेजवानींविरुद्ध गंभीर आरोप करत तिचा 14 दिवसांचा रिमांड देण्याची मागणी केली आहे। तेजवानीकडे कोणताही अधिकार नसताना हा व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी सांगितले की ही जमीन 1955 पासून महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असून 1959 पासून ती बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला 2038 पर्यंत लीजवर देण्यात आली आहे। अरुण सोनवणे मुंढवा येथील सर्व नंबर 88 ईसा नंबर 1 ते 26 मध्ये जे काही शीतल तेजवानीने फसवणूक करून मूळ वतनदारांची फसवणूक करून जे खरेदी खत केलं होतं त्या संदर्भात तिला काल अटक झाली। आज रिमांड आणला होता ऑनरेबल कोर्टापुढे। कोर्टापुढे रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या अरेस्टसाठी किंवा तिच्या रिमांडसाठी एक्स्ट्रा 14,000 रिमांड का द्यावा, त्याची कारणं काय, ती काय कारणं आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितले। ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हणलं की बाबा याच्यामध्ये 2006-07ला जी पॉवर ऑफ अटर्नी केली ती पॉवर ऑफ अटर्नीचा मिसयूज करून 2025ला शीतल तेजवानी आमिडेला ही जागा विकली, खरेदी खत करून दिलं। त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार त्याच्यामधले बरेचसे 272 मधले वतनदार हे मयत आहेत। त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिसवर ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेलं आहे।